बार्शी शहरातील जयशंकर मिल समोरील आगळगाव रोड परिसरात मोटारसायकल रस्त्याच्या कडेला उभी केल्याच्या कारणावरून एका दाम्पत्याला लोखंडी हुक आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बालाजी भिकू भडकवाड वय वर्ष 40 राहणार जयशंकर मिल समोर आगळगाव रोड बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विकास बगाडे, विशाल उर्फ दादा बगाडे आणि अनिता बगाडे सर्व राहणार जयशंकर मिल समोर आगळगाव रोड बार्शी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। दिनांक 27 मे 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या दरम्यान बालाजी भडकवाड हे घराकडे जात असताना रस्ता अरुंद असल्यानं त्यांनी आपली मोटारसायकल बगाडे किराणा दुकानाजवळ रस्त्याच्या कडेला उभी केली होती आणि याच कारणावरून आरोपींनी त्यांच्याशी वाद घालत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला। फिर्यादीनुसार आरोपींनी लोखंडी हुकने बालाजी भडकवाड यांच्या डाव्या पायावर वार केला, तसंच डोक्यावर, कानावर आणि गालावर बुक्क्यांनी मारहाण केली। वाद सोडवण्यासाठी आलेल्या त्यांच्या पत्नी दिव्या भडकवाड यांना देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी करण्यात आल्याचं तक्रारीत नमूद केलंय। या घटनेत बालाजी भडकवाड आणि त्यांची पत्नी दिव्या भडकवाड हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले। दवाखान्यात नोंदवण्यात आलेल्या जबाबाच्या आधारे बार्शी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 115(2), 352 आणि 35 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय।